राव झालं की आपल्या गावाचं काय रे काय झालं तुला कोण चावलं पिवलं काय तुला दिवसा डावल्या काल बाईच्या बापाला सांगायला गेलतो की तुझी पोरगी आपल्याला केळीच भेटली ना ए येडे कधी भेटली ती आपल्याला अरे आपल्याला नाही रे आपल्याला रे पांडू तात्याचा असं म्हण केला काय इकडे जीव माझा भांड्यात पडलेला की करून जायचं गाव आणि याचं आपलं नाव अरे तिचा बाप म्हटला ते दोघं भेटतात तर तुझ्या काय पोटात दुखतं रे येऊन दे की पोट त्याला बी कळण पोट आल्यावर कसं असतं आणि तुलाच अक्कल नाही कशाला जग मारा जायचं वय तिथं दुसऱ्याचं वाकून बघाय चल जात तू नायक नहीं खलनायक हूँ मैं सबसे बड़ा दुख नायक हूँ मैं नायक नहीं खलनायक हूँ मैं ढडन 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 नायक नहीं ढडन ढडन ए बिस्किटा तू नायक नाही तू नालायक आहे नालायक आणि आतापर्यंत जवड्याची दारू पेलाय ना तेवढ्याची गाडी घेतली असती फिरायला गाडी वाजव यार तिकडे तिकडे काय बघतोय रे बिनसल्यासारखा काय म्हण्या अरे म्हणलं तुम्ही दारू तर पित नाही ना मग तुमच्या गाड्या कुठे आहे बा तुम्ही रस्त्याने चालणारे पोरं मला शिकवताय वय अरे मी दारू पिऊन तुला पुरगी पाठवतो ए सोट्या सर मागे डुलत डुलत पुरकी पटावतो नको त्या पिंकीचं कौतुक सांगू आधी अख्ख्या गावाबरोबर टाकली आणि मग तुझ्या गळ्यात येऊनला टाकली कोणी जाते तर तुला तू गावात गेला तर 4 माणसं उठून जातात इन्सल्ट माझ्यासारख्या इज्जतवान माणसाची इन्सल्ट ए इज्जतदार आधी इज्जत झाक तुझी तू नजर रे तुमच्या आमल्या कमल्या या वर्षी मी सरपंच होणार बघून गोष्टावा तुम्हाला दोघायला येऊन येणार कोण बुशकेशिवाय आहेस कोण येऊन येणार कोण बुशकेशिवाय मी ए बिस्किट जा घरी नाही तर खांच्यात बुडून तो सरपंच झाल्यावर तू सरपंच झाला ना आता गाव उघड्या पडन निघ येड काय बी पाऊस चालायला लागलाय सरपंच आणि फिरपंच सोडतच नाही त्याला 4 चौकात जर नाही पाऊस उतारा केला तर नावाची हलकीच नाही अरे येऊन येणार कोण बिस्किट शिवाय आहेस कोण अरे सरकी बाजूला अरे येऊन येणार कोण बिस्किट शिवाय आहेस कोण अरे भोपळ्या काय झाले बोंबलायला तुमच्या सारख्या लोकांमुळेच आता मी ठरवलंय सरपंच होणार आणि एकदा का सरपंच झालो बरोबर लोक इज्जत देणार मी आता टॉप लेवलचा माणूस आहे समजलं अरे भोपळ्या स्वप्नात जगायचं बंद कर घरी जाऊन आरसा बघा आरसा रोज समड त्याला कोण रडत हा ती सगळं सोड माझ्या नावाला बघितलंस का कुठं ए मावशे एक आता आलतो फाटतो माणूस आहे बाय तुला नाला सोडायला बाई मी बी कुणाला विचारती त्याला आलेला रस्ता परत घावत नाही मग जखमार विचारते की मला मी बी बघतीच तू कसा सरपंच होत होती तुला मतच देत नाही ती जाऊ दे आलाय मोठा सरपंच होणाऱ्याच्या पोटचा राहू दे जा मी शोधती माझा नवरा ए येऊन येणार कोण किस्से आहेस कोण का बघतो रे तू तोच ना अलकीचा बायको काय अलकीचा नवरा त्या हाडणीच्या तावडीतून सुटणारा सज्जन माणूस मॅच अरे बाप तात्या लय मोठा वाढ आता बघ तुला न्यावं लागतंय बघ कुठं अरे तुझी बायको तुला लय प्रेम करते रे लय तिच्या पायाला पाणी किती वाया डोळा नाही लय मायने प्रेम तू गाव बळश होत होती अरे नाच क्या पिसाळ्याला कुत्र्यासारखं हुडकत होती रे मला प्रेमाने नाही टोके टाकासाठी हुडकत होती रे मला तिच्या तावडीत देऊ नको रे आता तुझ्यासोबत म्हण की तुला मी इज्जत नाही मग मला इज्जत आता गावात सरपंच केलं उभारतो निवडून येतो आणि अजून पुन्हा गावात मी हे करतो इज्जत मिळवतो सरपंच का हसतोय अरे तर एकूण साधं घरचं कुत्र ऐकत नाही तू म्हणतो गावाची सूत्र हलवणार आधी साडी तुझी बायको तू खुश ठेवली नाही गावाला काय खुश ठेवशील अरे बायको खुश ठेवायला नाही ऐकत नाही रे बायको कना
त्याच्यावर मला काहीतरी काही उपाय दे रे बाबा. उपाय आहे काय? कोणते विचार सरपंचाचा हा. तर उपाय जातो हा. सरपंचाकडे सरपंच बी बाप असतो. असं म्हणतो का? एक काटर घेऊ मारू काटर घेतो बायकोला अजून झोडकतो काटर घेतो जातो आता. येऊन येणार कोण काटर शिवाय दुसरा कोण? येऊन येणार कोण काटर शिवाय दुसरा कोण? हा आता पात्र माझ्या विरोधात सरपंच उभं राहतो होय असा पक्का गाणावला. येऊन येणार कोण बिस्किटचे आहेच कोण